अतिशय दुर्दैवी अशी घटना आज हिंजवडीमध्ये झाली. 22 वर्षीय IT तरुणीला एका मिक्सर ट्रकने उडवलं. हिंजवडीचे रस्ते खूप खराब आहेत. ट्रॅफिकची समस्या आहे. अजित पवार यांचे अनेक दौरे झाले, परंतु अजूनही रस्ते दुरुस्त झाले नाहीत. अजितदादा आले, अजितदादा गेले, अजितदादा दुसऱ्यांदा आले, अजितदादा तिसऱ्यांदा आले, बैठका लावल्या, बैठका झाल्या, फोटोशूट झाले, ट्विट्स झाले आणि फक्त पब्लिसिटी झाली. वरवरची नोटंकी करून हिंजवडीला ठेंगा दाखवून अजित पवार गायब झाले. पहाटे 6ला 10 वेळा येऊन अजित पवार यांनी हिंजवडीमध्ये काय दिवा लावला हा प्रश्न इथं उपस्थित होता. अजूनही रस्ते खड्ड्यातच आहेत. अनेक अतिक्रमण केलेले इमारती जरी पाडल्या असतील तरी त्या पाडलेल्या जागेवर अजूनही रस्ते झाले नाही, दुरुस्ती झाली नाही. MRDA, MIDC ह्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत ते एकत्रितपणे येऊन लवकरात लवकर रस्त्यांची कामं करत नाहीत आणि त्यामुळे कुठेतरी निष्पाप नागरिकांचा जीव जात आहे. अजून किती जणांचा जीव घेणार? हे जबाबदार प्रशासन. काय वाटते कमेंट करा.